पुणे विद्यापीठात उंदराचा सुळसुळाट झालेला आहे। उंदरांनी घेतलेल्या चाव्यात 2 विद्यार्थी जखमी झाल्याचं कळतंय। पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी हा आरोप केलेला आहे। उंदरांचा बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेला आहे। विद्यार्थी संघटनेने हा इशारा दिला असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात उंदरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। वसतिगृहातील 2 विद्यार्थ्यांना उंदरांनी चावा घेतल्यानं रेबीजची लक्षणं आढळून आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं केला। 3 महिन्यांपूर्वी वसतिगृह प्रमुखांना तक्रार देऊनही कोणतीच दखल घेतली नसल्याचा आरोप यावेळी संघटनेने केला। त्यामुळे उंदरांचा बंदोबस्त करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने या विद्यार्थी आमची अशी मागणी आहे की येथील जे काही असिस्टंट डायरेक्टर आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नवीन रूम मिळण्यात यावी आणि हा जो काही परिसर आहे 6 नंबरचा येथे पेस्ट कंट्रोल करून घेण्यात यावं। इथं साप येतात, इथलं कोणतीही सोयीसुविधा या वसतिगृहात उपलब्ध नाही। तर येत्या काळात जर या पुढच्या 2 दिवसात या विद्यार्थ्यांना जर न्याय नाही मिळाला तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद येत्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे। अरुण, काय नेमकी मागणी विद्यार्थ्यांची? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या वसतिगृहातला हा प्रश्न आहे। या वसतिगृहामध्ये याआधी देखील अनेक प्रकारच्या तक्रारी आलेल्या आहेत। वसतिगृहामध्ये अस्वच्छतेचा प्रश्न आहे, मात्र त्या अस्वच्छतेबरोबरच उंदीर आणि सापासारखे जीवजंतू प्राणी त्या ठिकाणी आढळत आहेत आणि यातच एका विद्यार्थ्याला उंदीर चावल्याची घटना घडली आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यावरती रुग्णालयात जाऊन उपचार करण्याची वेळ आलेली आहे आणि याच घटनेकडे विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधलंय आणि विद्यापीठ प्रशासनानं वसतिगृह प्रशासनानं या विद्यार्थ्यांची नीट चांगल्या खोल्यांमध्ये व्यवस्था करावी आणि या उंदरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। निश्चित धन्यवाद अरुण, ताजे अपडेट देण्यासाठी। आपण पाहतोय पुणे विद्यापीठात उंदरांचा सुळसुळाट झालेला आहे। वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आरोप केला उंदरांनी घेतलेल्या चाव्यात विद्यार्थी जखमी झाल्याचं कळतंय।